नमस्कार मित्रांनो, तर मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे, अखिल फोनवरून मीटिंग्स वगैरे अरेंज करत असतो आणि ऑफिसचं काम करत असतो. तेवढ्यात तिथे माधव येतो. माधव म्हणतो, अखिल लोड आहे का रे ऑफिसचा जरा कामाचा, मी करू का मदत, मी येऊ का ऑफिसला? त्यावर अखिल म्हणतो, बाबा तुमची किती दगदग झाली, तुम्ही घरीच आराम करा, आम्ही बघू सगळं. तिथे लकी असतो. तोही म्हणतो, बाबा तुम्हाला येण्याची काही गरज नाही, आम्ही सगळं काही मॅनेज करू. आता जयश्री म्हणते, अवनी नाश्ता दिला का आकाशचा? तो बरा होईपर्यंत ना मी त्याला सोडणार नाही, अगदी ठणठणीत बरं करूनच त्याला सोडणार आहे. तनया म्हणते, आय एम सो हॅपी. सगळे म्हणतात, काय? तनया म्हणते, हो आकाश दादा घरी आलाय ना, म्हणून त्याला चांगलं 10-15 दिवस घरीच राहू द्या आणि आराम करू द्या. मस्त पैकी छान बरा झाला की मग ऑफिसला जाऊ द्या. तेवढ्यात आकाश खाली आलेला असतो. तो ऑफिसला जायला निघालेला असतो. सगळे त्याच्याकडे बघतात आणि म्हणतात, काय? त्यावर आकाश म्हणतो, काय मी ऑफिस जॉईन करतोय ना, ऑफिसला आत्ताच जातोय. जयश्री आणि माधव त्याला म्हणत असतात, अरे तू बरा तरी झालायस का? नीट लगेच जाण्याची काय गरज आहे तुला? आकाश म्हणतो, नाही आई मला जायचंय, मला ऑफिस जॉईन करायचंय, मी अगदी बरा आहे आता. आणि तो म्हणतो, वसुंधरा टिफिन आणा बरं. आणि वसुंधरेची त्याला आठवण आलेली असते, त्याला सवय झालेली असते, त्यांचा सहवास, त्यांची आठवण, त्याला हे सगळं काही ना जाणवत असतं. तो म्हणत असतो, हे सगळं काही असंच होणार आहे आणि म्हणूनच मला काम आत्ताच्या आत्ता करायला हवं, मी आत्ताच ऑफिस जॉईन करणार आहे. तेवढ्यात तिथे चिनू म्हणून येतात. त्या म्हणतात की, बाबा मी ऐकले तुझं बोलणं, तू ऑफिस जॉईन करतोयस ना, पण आज पेरेंट टीचर मीटिंग आहे, कोण येणार आहे? वनिशा आईला माहिती होतं आणि ती येणार होती. आकाश म्हणतो, आता ती नाही येणार, मीच येणार आहे, त्यामुळे तुमच्यासोबत मी येईल आणि मग ऑफिसला जाईल. इकडे बनी सुद्धा रुसून बसलेला असतो. तो म्हणत असतो, आई कधी येणार आहे बाबा आपल्याला घ्यायला? वसुंधरा म्हणते, चल आता शाळेची वेळ झाली, निघायचंय आपल्याला. पण तो काहीही ऐकत नसतो. तो म्हणत असतो, मला माहिती तुमचं दोघांचं ना खूप मोठं भांडण झालंय, पण कधी मिटणार आहे तुमचं भांडण, सांगा ना. मला बाबाची खूप आठवण येते, त्याला नाही का माझी आठवण येते, त्याने मला एक फोन सुद्धा केलेला नाहीये. वसुंधरा म्हणते, हे बघ बनी, तू या सगळ्यांमध्ये पडायचं नाही, तू लहान आहेस आणि बाबाची तब्येत बरी नाहीये, तो करेन तुला फोन, तू नको काळजी करू. चल आता आपण निघायला हवं आणि शाळेकडे लक्ष दे, अभ्यासाकडे लक्ष दे ना, या सगळ्यांमध्ये तू का पडतोयस? त्यावर बनी म्हणतो, मला चिनू म्हणून सोबत अभ्यास करण्याची सवय झालीये, मला नाही होते एकट्याने काहीच, त्यामुळे मला जायचंय त्यांच्याकडे. तो काही ऐकत नाही, आपली बॅग घेऊन रागाने बाहेर निघून जातो. वसुंधरेला कळतच नसतं की याला कसं समजवावं ते. इकडे माधव आता काळजीत असतो. तेवढ्यात जयश्री तिथे येते आणि त्याला म्हणते, काय झालंय? असं चेहरा पाडून बसायला. तर माधव म्हणतो, आकाशची काळजी वाटते. जयश्री म्हणते, झालाय ना तो बरा, आलाय ना आता घरी, कसली काळजी करताय? त्यावर आता माधव म्हणतो की, आकाश जरी दाखवत नसेल ना तरी सुद्धा त्याला जाणवतंय, मला जाणवतंय की तो किती एकटा फील करतोय ते. आता कुठे चांगलं व्हायला लागलं होतं त्याच्या आयुष्यात सगळं काही, मला असं वाटलं होतं त्याच्या आयुष्यातला एकटेपणा आता दूर जाईल, तो आणि वसुंधरा सुखाने संसार करतील, पण कसलं काय? त्यावर जयश्री म्हणते, नशीब तुमचे डोळे आता तरी उघडले, नाहीतर त्या बाईला ना डोक्यावर घेऊन नाचायचं शिल्लक ठेवलं होतं तुम्ही. सगळे काही तिच्यासमोर विसरून गेला होतात तुम्ही, तिच्या प्रेमापोटी आंधळे झाला होतात तुम्ही. अवनी म्हणते, हो ना, आपल्याला एवढा त्रास होत असेल, भाऊजींचं काय होत असेल, मला तर विचार सुद्धा करवत नाहीये. जयश्री म्हणते, तुम्ही काही काळजी करू नका, आकाशचा एकटेपणा कसा घालवायचा ना ते मी बघते. आता अशीच मुलगी शोधून आणेल जो त्याचा एकटेपणा घालवेल, आणि यावेळेला मी स्वतः या सगळ्यांमध्ये लक्ष घालणार आहे आणि मुलीचं बॅकग्राऊंड स्वतः मी चेक करणार आहे. यावेळेला विधवा एका मुलाची आई असं चालणार नाहीये. मांजरेकर बाईंना ना फोन करायला हवा, चांगल्या मुलींची माहिती असते त्यांच्याकडे. त्यावर आता माधव आणि अवनी म्हणतात, काय चाललंय तुझं? तुला माहिती ना आकाशची तब्येत अजून बरी नाहीये, आणि इरा ज्या वेळेला गेली तेव्हा त्याने काय केलं होतं? त्यावर जयश्री म्हणते की, हो, पण वसुंधरा आल्यानंतर इराला विसरला की नाही तो? आता दुसरं लग्न, परत तिसरं लग्न झाल्यानंतर वसुंधरेला सुद्धा विसरेन, त्यात काय एवढं नवीन असं काहीच नाहीये. आपण फक्त हट्ट करून ठेवायचा, लावून धरायचं, सगळं काही ठीक होणार. अवनी म्हणते, अहो आई, पण आत्ता हे सगळं करायची गरज आहे का? जयश्री म्हणते, आत्ताच ती योग्य वेळ आहे, मी माझ्या मुलासाठी एक चांगली मुलगी शोधणार आहे. माधव आणि अवनी आता टेन्शनमध्ये आलेले असतात. जयश्रीच्या हट्टापुढे काय करायचं त्यांना कळत नसतं. माधव म्हणतो, अजून त्यांचा डिवोर्सही झालेला नाहीये. जयश्री तू काय बोलतेस? जयश्री म्हणते, होणार ना, डिवोर्स नाही झाला तरी काय झालं, होणार आहे मला माहितीये, आणि वसुंधरा इथून कायमचीच जाणार आहे हे सुद्धा मला माहितीये. इकडे आता आकाश मुलींना घेऊन शाळेत आलेला असतो आणि वसुंधरा सुद्धा बनीला घेऊन शाळेत आलेली असते. मुलं जेव्हा एकमेकांना भेटतात, बघतात, तेव्हा खूप खुश होतात. दोघही मुली वसुंधरेला जाऊन एकदम बिलगतात आणि तिला म्हणतात, आई किती मिस केलं आम्ही तुला, तू कधी येणार आहेस घरी परत, आम्हाला तुमची खूप आठवण येते. आणि बाबा सुद्धा काही सांगत नाहीये, तू घरी का येत नाहीयेस? इकडे बनी सुद्धा आकाशला जाऊन मिठी मारतो आणि म्हणतो, बाबा तू जेव्हा घरी आलेलास मी तुला किती आखा मारल्या, पण तू नाही थांबला आणि मला फोन पण केला नाही, काय झाले सांग ना, आणि कधी येणार आहे आम्हाला घ्यायला तू? आई सुद्धा तिकडे यायचं नाही म्हणते, मला काहीच कळत नाहीये, मला तुमची खूप आठवण येते बाबा. मग आता चिनी म्हणून म्हणतात, अगं आई
काहीतरी बोल ना. त्यावर वसुंधरा म्हणते, बाळांनो मी सुद्धा खूप मिस करते तुम्हा सगळ्यांना. पण चला आता आतमध्ये जाऊया, टीचरला भेटायचंय ना, नंतर निवांत गप्पा मारूया. चिनू म्हणू आता हात धरून वसुंधरेला आतमध्ये घेऊन जातात. इकडे बनी सुद्धा आकाशला हात धरून आतमध्ये घेऊन जात असतो. वसुंधरा आणि आकाश जरी वेगवेगळे झालेले असले तरी आपल्या मुलांच्या प्रती असलेलं कर्तव्य ते विसरलेले नसतात आणि एकत्र येऊन आपल्या मुलांसाठी ते शाळेमध्ये आलेले असतात आणि पेरेंट टीचर मीटिंग हँडल करणार असतात. तनया आता विशाखाला फोन करून सगळं काही सांगत असते. विशाखा म्हणते, काय बाई आहे ही, आकाशसाठी लगेच मुलगी बघते. त्यावर तनया म्हणते, हो नाही पण आता हे काही होऊ दे ना, सगळं त्यात काय वाईट आहे. तर विशाखा म्हणते, नाही नाही असं होऊन चालणार नाही. पुरुष एकटा असला ना तर जरा तो हातात येतो, पण जर का त्याच्या आयुष्यात स्त्री आली ना तर ती सहजासहजी त्याला असं कुणाची फसवणूक होऊ देत नाही. आणि म्हणूनच मी म्हणते की आकाश एकटाच राहायला हवा, तेच आपल्यासाठी चांगलं आहे. तरच त्या लकीला त्याला फसवता येईल आणि आपल्याला सुद्धा त्याला आपल्या जाळ्यात ओढून घेता येईल. नाहीतर परत त्याचं कुणाशी लग्न झालं तर आकाशला फसवणं सोपं राहणार नाहीये. त्याच्या एका बायकोला काढता काढता आपले नाके नऊ आले घराबाहेर आणि आता परत दुसरी मुलगी, नाही नाही हे होता कामा नाही. असं झालं ना आकाशचा कायमचा बंदोबस्त आपल्याला करायला लागेल. इकडे आता आकाश आणि वसुंधरा दोघं जण पेरेंट मीटिंगसाठी आलेले असतात आणि प्रिन्सिपल सोबत ते बोलत असतात. इकडे प्रिन्सिपल म्हणत असतात की तुमच्या मुलांची काहीही तक्रार नाहीये, त्यांच्या बाबतीत आम्हालाही काही तक्रार नाहीये. त्यांची प्रोग्रेस अगदी उत्तम होते आहे. आणि मिसेस ठाकूर तुम्ही अगदी उत्तम काळजी घेताय मुलांची. चिनू मनूचं मॅथ्स सुधारलंय, बनीच्या सगळ्या कविता पाठ असतात. बनी म्हणतो, हो ना आईने सगळ्याच कविता मला आधीपासून शिकवून ठेवल्या होत्या. चिनू म्हणून म्हणते की हो, आईमुळे आमचं मॅथ्स सुधारलंय, तिची खूप मदत होते आपल्याला. आता प्रिन्सिपल सुद्धा वसुंधरेचं खूप कौतुक करत असतात आणि म्हणत असतात की मिसेस ठाकूर तुम्ही ना मुलांची खूप काळजी घेताय. इतर पेरेंट्सचं एवढं लक्ष नसतं मुलांकडे, पण तुम्ही सजग आहात. गेल्या 5-6 महिन्यात मुलांनी कधी होमवर्क केलेला नाही असं आठवलंच नाही. पेरेंट्सची टीचरची सुद्धा काही तक्रार नाही त्यांच्या बाबतीत. ते सुद्धा मुलांची प्रोग्रेसच बघताय. आम्ही इतर पेरेंट्सला सुद्धा तुमचंच उदाहरण देतो. तुम्ही त्यांची खरंच खूप छान काळजी घेताय, त्यांना खूप छान मार्गदर्शन करताय तुम्ही. आणि अशीच तुमच्या मुलांची प्रोग्रेस आता होत राहील, तेही तुमच्यामुळे. तुम्ही कायम टीचरच्या संपर्कात राहतात आणि आपल्या मुलांना सुद्धा चांगल्या पद्धतीने गाईड करता आहे. वसुंधरा म्हणते, थँक्यू सर, आणि माझं कर्तव्यच आहे ते. आता प्रिन्सिपल म्हणतात की मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. आकाश म्हणतो, सर मुलांना आपण आतमध्ये जाऊ देऊ का? त्यावर आता मुलं म्हणतात की ठीक आहे बाबा, आम्ही येतो आणि भेटू आपण नंतर हा बाबा. बनी असं आकाशला म्हणत असतो. आता चिनू म्हणून सुद्धा म्हणतात, बनीची आई आपणही भेटू, आणि ते निघून जातात. इकडे आता प्रिन्सिपल म्हणत असतात की माझा असा विचार चालू आहे, आपण पेरेंट्सची कमिटी स्थापन करूया आणि त्याला लीड करायला तुम्हाला आवडेल का मिसेस ठाकूर? त्यावर आता वसुंधरा म्हणते, सर मला आता असं वाटतंय तुम्ही मला जरा जास्तच क्रेडिट देताय. त्यावर आता प्रिन्सिपल म्हणतात, नाही नाही मी अगदी सिरियस आहे या विषयावरती आणि मला सांगा तुम्ही कराल का त्या कमिटीला लीड? त्यावर आता वसुंधरा म्हणते की सर मला नाही वाटत मी ते करू शकते. त्यावर आता प्रिन्सिपल म्हणतात, मिस्टर ठाकूर तुम्हाला काय वाटतंय? आकाश म्हणतो, मी निघतो आता, आणि तो जायला निघतो. वसुंधरा सुद्धा आकाशच्या पाठोपाठ येते आणि आकाशला समजवण्याचा प्रयत्न करते. माझा एकदा म्हणणं ऐकून घ्या असं ती म्हणत असते. आकाश म्हणतो, वा छान आहे, तुमचं कौतुक होतंय, करून घ्या. पण प्रिन्सिपल सरांना कुठे माहितीये की तुमचं खरं रूप काय येते. तुम्ही चांगला दुतोंडीपणा केलाय, काही माणसांना हे जमतं, पण तुम्ही असं वागाल असं माझी अपेक्षा नव्हती, मला असं वाटलं नव्हतं. वसुंधरा म्हणते, आकाशराव प्लीज माझं ऐकून घ्या ना, मला काय म्हणायचंय, माझं म्हणणं एकदा ऐकून घ्या, माझी एवढीच इच्छा आहे. त्यावर आकाश म्हणतो, नाही वसुंधरा, जेव्हा संधी होती तेव्हा तुम्ही काही बोलला नाहीत ना, आता मी काही ऐकून घेणार नाहीये. माझ्यामध्ये आता काही ऐकण्याची किंवा बोलण्याची ताकदच नाहीये. फक्त एकच सांगायचंय तुम्हाला, आणि तेही शेवटचं, की आपल्या भांडणामध्ये बनीला त्रास होऊ नये, त्यामुळे त्याला सगळं काय ते खरं सांगून टाका. त्याचा खरा बाबा कोण आहे हे त्याला सांगून टाका, नाहीतर मला सांगावं लागेल. आणि तो तिथून निघून जातो. इकडे शार्दूल, सुधीर आणि सुशीला यांच्याकडे आलेला असतो. शार्दूल आता म्हणत असतो, कुठे ती तुमची सून भटक भवानी, नवऱ्याने टाकून दिलं म्हणून भटकायला मोकळी झाली का? त्यावर आता सुधीर म्हणतो की हे बघ, तिच्याविषयी काही बोलायचं नाहीये, शांत राहतो, ती बनीला शाळेत सोडवायला गेली. त्यावर शार्दूल म्हणतो, घेतली का तिची बाजू? आल्या. वसुंधरा ठाकूर या, तुमचं स्वागत आहे, तुमचीच वाट बघत होतो मी. नाही नाही वसुंधरा ठाकूर नाही, तुम्हाला आता नवऱ्याने टाकून दिलंय ना. आता परत वसुंधरा रानडे. वसुंधरा म्हणते, मूर्खासारखं काही बडबडू नकोसा. त्यावर शार्दूल तिच्या अंगावर धावून जातो आणि म्हणतो, लायकीत राहायचं, तुला इथे राहू देतोय ना तेच नशीब समज, हे माझं घर आहे, तुम्ही इथे सगळे राहताय ना हेच तुमचं नशीब समजा, नाहीतर हकलून दिलं ना इथून मी तुम्हाला भीक मागण्याची तुमच्यावर वेळ येईल. तुम्हाला कोणी भीकही देणार नाही, कारण चांगले दिसतात ना तुम्ही. आता माझ्या वाटेमध्ये जायचं नाही. कुठे हो तुम्ही? बरोबर, बनी कुठे आहे माझा मुलगा? तू त्याला सांगितलं का ग वसुंधरा की त्याचा खरा बाप मी आहे, तो आकाश ठाकूर नाही? वसुंधरा म्हणते, नाही, आणि सांगणारही नाही. मी त्याला कधीच सांगणार नाही की त्याचा खरा बाप कोण येते. वसुंधरा आपल्या मतांवर ठाम असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.